नमस्कार. क्रीडा जगतामधून एक अत्यंत चांगली बातमी आपल्या समोर मी सादर करत आहे. इंग्लंड क्रिकेटमध्ये दोन बदल होताना आपल्याला दिसून येत आहेत. ते नेमके काय बदल आहेत त्याची इत्थंभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी तब्बल 18 वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास संपवून आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. तर क्रीडा जगतामध्ये प्रश्न पडला होता की आता स्टीफन फ्लेमिंग नवीन कोणती जबाबदारी स्वीकारणार आहे. तर त्याचीच माहिती देणार हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इंग्लंड क्रिकेट संघामध्ये दोन बदल होताना दिसून येत आहे. इंग्लंडने आपल्या कसोटी कर्णधारमध्ये सुद्धा बदल केला आहे आणि कसोटी प्रशिक्षकांमध्ये सुद्धा बदल केला आहे. ते काय आहे हे आपण जाणून घ्या. न्यूझीलंडचे माजी खेळाडू स्टीफन फ्लेमिंग बनले इंग्लंड कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि त्यांचा कर्णधार सुद्धा बदलला आहे. ते आपण आता पुढील माहितीमध्ये बघू. इंग्लंड क्रिकेटमध्ये सध्या दोन महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. न्यूझीलंडचे माजी खेळाडू स्टीफन फ्लेमिंग इंग्लंड कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. ते न्यूझीलंडचेच माजी खेळाडू ब्रेंडन मॅक्युलमची जागा घेतील. तर बेन स्ट्रोकने निवृत्ती स्वीकारल्यामुळे कसोटी संघाचा त्यांचा कर्णधार होता बेन स्ट्रोक यांनी निवृत्ती स्वीकारल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर त्यांनी इंग्लंड संघाच्या कसोटी कर्णधारपदी पुन्हा एकदा जो रूटची नियुक्ती केलेली आहे. हे दोन महत्त्वाचे बदल इंग्लंड क्रिकेट मंडळाने केलेले आहेत. स्टीफन फ्लेमिंग यांनी नुकतीच चेन्नई सुपर किंग्स या IPLच्या संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. तब्बल 18 वर्ष त्यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाची सेवा केल्यानंतर त्यांनी अखेर राजीनामा दिला होता आणि नव्या भूमिकेत ते आता इंग्लंड संघासोबत जोडले जाणार आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा इंग्लंड संघासोबतचा प्रवास संघाचे कसोटी मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेला आहे. हा त्यांचा नवीन प्रवास असेल. इंग्लंड मंडळासोबत त्यांचा करार हा 2030 पर्यंत असणार आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितलेले आहे. आणि स्टीफन फ्लेमिंग हे डिसेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळणार आहे आणि कसोटीच्या कर्णधारपदी जो रूट या फलंदाजाची नियुक्ती झालेली आहे. असे दोन महत्त्वाचे बदल इंग्लंड क्रिकेट मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून क्रिकेट विश्वातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी क्रिकेटबद्दल सविस्तर माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम आणि खेळ कुठलाही असो, राष्ट्रकुलमधले खेळ असो, ऑलिम्पिकमधले खेळ असो, फुटबॉलमधल्या स्पर्धा असो, हॉकीच्या स्पर्धा असो, कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खेळाबद्दलची माहिती त्याबद्दल तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. ज्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान जनरल नॉलेजच्या साठी GKच्या प्रश्नासाठी उपयोग होईल. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींपर्यंत शेअर करा.